हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपण जनसामान्य, कॉमन माणसं, मध्यमवर्गीय माणसं काय पैशाच्या चुका करतो, मनी मिस्टेक्स. हो, आपण चुका करतो का? नक्की करतो. म्हणून तर आपण आता गॅस एवढा महाग झाले, अमुक झाले, लोक बोलतात का नाही? कशामुळे बोलतात? म्हणजे त्यांना पैसा कमी पडतो म्हणून. पण आपण आपल्या काही पैसे बाबतीत चुका करतो का, हा आपण कधी विचार करत नाही. मला वाटते आपण प्रत्येकानं हा विचार करायला पाहिजे. आणि हे प्रत्येकाच्या चुका वेगळ्या असतील. मी इन जनरल सांगीन, पण आपल्या प्रत्येकाच्या चुका ह्या वेगळ्या असतील. आपण कुठे चुका करतो हे आपण जरा विश्लेषण करायला पाहिजे. मला असं म्हणायचं नाहीये खर्च करायलाही पाहिजे. केला नाही तरी तो चूक आहे. कित्येक वेळेला काय होते, नुसतं आपण पैसा ठेवत गेलो, स्वतः काही एन्जॉय केलं नाही, काही उपयोग. आणि मुलांसाठी फार काही पैसा ठेवायचा नाही का? मी सांगते, त्यांना चांगलं शिक्षण द्या, चांगलं काबिल बनवा, हे महत्वाचं आहे. नाही बनवलं ते किती पैसा तुम्ही ठेवला तरी त्यांना तो उधळून टाकायला वेळ लागणार नाही. आणि ते एकदम काबिल छान बनले, मग तुमचे पैशाचा त्यांना काही उपयोग नाही किंवा तेवढं अट्रॅक्शन पण असणार नाही. त्यामुळे आपण कुठे खर्च करायचा, कुठे नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि कित्येक वेळेला आपण काय करतो माहिती आहे का? एस्पेशली मध्यमवर्गीय लोक, आपण आपला पगार वाढला की लगेच आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण हाई होते. छोटे भाड्याचे घरात होता, पैसे वाढले की लगेच मोठं घर घेता. या पूर्वी तुम्ही बसनं आहे ना जात होता, आता प्रायव्हेट टॅक्सीन जाता. असं आपलं लाईफस्टाईल महागडं होत जाते. आधी साधा फोन वापरत होता, नंतर आता काय करता? आयफोन घेता, आयफोन वापरायला लागता. एम आय राईट? असं आपण आपलं जीवनमान, त्यामुळे आपलं काही सेव्हिंग होतच नाहीये. 30,000 पगार असतानाही सेम, 3 लाख झाले तरी सेम का? म्हणजे तुमचा खर्च पण तेवढा वाढलेला असतो. आणि खूप महत्वाचं, कितीतरी लोकांचं मी बघते, म्हणजे एमर्जन्सी फंड नाही. पटकन कोण आजारी पडलं, काही झालं, लगेच हो एवढे पैसे द्या, ऍडमिट केले, अमुकेला दवाखान्यात, अमुक. त्यामुळे एमर्जन्सी फंड पाहिजे. हल्लीच्या नोकऱ्या सुद्धा कधी नोकऱ्या सुटतील सांगता येत नाही. त्यामुळे दुसरी नोकरी मिळेपर्यंत आपण आहे ते स्टाईलनं राहायला पैसे ॲटलिस्ट मिनिमम 12 महिन्याचं तुम्हाला खर्चाला लागतील तेवढे पैसे पाहिजे. सपोज आपल्याला महिन्याला 50,000 खर्च येतो, ते 6 लाख रुपये तरी आपले बाजूला असायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला हात लावायचा नाही. कधी नोकरी गेली म्हणा, काही पगार झाले नाही, अशा वेळी फक्त म्हणून एमर्जन्सी फंड म्हणून ठेवायचे. आणि एक महत्वाचं आहे म्हणजे शो ऑफ नेचर. अहो, काही लोकांचं का नाही, बाहेरनं बघताना वाटते काय पैसेवाला आहेत, कुठला काही, सगळ्यावर कर्ज, त्यांचा फंड तरी काही राहिलेला नसतो, कर्ज काढूनच संपलेला असतो. बाहेरनं मात्र एवढं शो ऑफ. बऱ्याच लोकांना असं वाटते, अहो आपण आपल्यासाठी जगतो,
आपण लोकांसाठी जगत नाही हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे लोकांसाठी शो ऑफ करून स्वतः त्रासात पडायचं नाही. आणि पुढचं आपण डोळे मिटून काही काही खरेदी करतो. म्हणजे आपला नीड्स काय आहेत, आपले कम्फर्ट्स काय आहेत, लक्झरीज काय आहेत, हे आपल्याला कळायला पाहिजे. अगदी मिनिमम असताना नीड्स आर मस्ट. आणि बाकी काय मस्ट आहे, मुलांचं शिक्षण हे मस्ट आहे. त्यामुळे इथे खर्च करायला पाहिजे, तिथे करायला पाहिजे. बाकी जे कम्फर्ट्स आहेत, लक्झरीज आहेत, बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाणं आहे, हे सगळं आपण कमी करू शकतो, घरात आपण बनवू शकतो. त्यामुळे आपण हे काही गोष्टी फॉलो करायला पाहिजे. आणि काही लोकांना नको त्या सवयी असतात. सिगरेट असेल, दारू असेल, रोज दारूसाठी 1000-2000 रुपये घालवणारे असतात. विचार करा, रोज 1000-2000 रुपये म्हणजे महिन्याला किती झाले, 10 वर्षाला किती झाले. मग कसा हातात त्यांचे पैसा राहील किंवा पुरेल? किती पगार वाढला तरी पुरणार नाहीये. त्यामुळे हे एक महत्वाचं कारण आहे. आणि मेन कुठे मध्यमवर्गीय आपण चुकतो, म्हणजे आपल्याला वाटतंय मला सगळं काही येते, कोणी काही सांगितलं तर ऐकू, नाही मला सगळं काही येते. नवीन काही आपण ज्ञान मिळवायला, आपलं व्हॅल्यू ऍड करायला तयार नाही. ही आपली कायम तयारी पाहिजे. आता येणारा काळ तरी नवीन नवीन गोष्टी येत असतात. आपल्याला त्याचं ज्ञान असणं महत्वाचं आहे. इवन तुम्हाला कित्येक वेळेला तुमची ती नोकरी टिकवून घ्यायची असली तरी तुम्हाला नवीन काही काही ज्ञान प्राप्त करणं महत्वाचं आहे. त्यामुळे असं कधी म्हणू नका मला सर्व काही येते. नाही, कितीतरी गोष्टी आहेत. आपला अजूनही किती वर्ष आपण ज्ञान साधना करत असलो तरी आपल्याला सगळं ज्ञान आपण मिळवू शकणार नाही, एवढं ह्या जगात आहे. त्यामुळे असं कधी म्हणू नका मला सगळं येते, मी परफेक्ट आहे. नाही, आपण जे काही आपल्याला गरज आहे तर ज्ञान मिळवत राहायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपली व्हॅल्यू एडिशन करत जायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि हे बघा, योग्य तिथे खर्च करताना आपण करायला पाहिजे. म्हणजे उधळपट्टी करायची नाही, पण काटकसर करा. काटकसर म्हणजे काय? काटकसर म्हणजे योग्य आहे तिथे खर्च करायचा आणि अयोग्य आहे तिथे नाही करायचं. आता मुलांना पुस्तकं, नवीन काही ज्ञानप्राप्तीसाठी, त्यांचे शिक्षणासाठी इथे आपल्याला खर्च करायला पाहिजे. इथे आपण काहीही बाजूला ठेवू शकत नाही. चांगलं अन्न म्हणजे फळं म्हणा, हे सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे. इथे नाही, पण दारू, काही इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स, ड्रग्स, सिगरेट, बिडी, तंबाखू हे सगळं आपण अवॉइड करू शकतो. त्यामुळे स्वतःला कळायला पाहिजे आपण पैसे बाबतीत काय चुका करतो. आणि एक बरेच लोकांचं मी बघितले बरं का, काही नवीन, आता सपोज गाडी म्हणूया, माझ्याकडे गाडी आहे पण एक नवीन मॉडेल येते, लगेच मला तर घ्यायचं आहे. किंवा मोबाईल आहे, माझा मोबाईल छान, तरी नवीन आला म्हणजे हे देऊन टाकायचा आणि नवीन घ्यायचा. ह्याचं काय होते? कारणाशिवाय आपला पैसा इथे वाया जातो. कोणासाठी? बाकी मित्रमंडळींना दाखवण्यासाठी. नो डाऊट आपल्याकडे भरपूर पैसे असले तरी घ्या, हरकत नाहीये,
पण जी लोक म्हणतात ना आमच्याकडे पैसे नाही, पैसे कसे वाचवायचे, पैसे नसलेले कसे मिळवायचे, त्यामुळे इथे आपण ह्या सगळ्या चुका आपल्या टाळल्या का नाही, आपला पैसा हा भरपूर वाढतो. आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल? हे वेगळं.